नमस्कार मित्रांनो, तर आज आपण प्रचंड पाऊस असताना देखील या लहान मुलांनी सिंहगड किल्ल्याची बांधणी पूर्णपणे केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात माहिती देत आहेत. आता बघू शकता आपण इकडून पुणे दरवाजा पहिला, पुणे दरवाजा क्रमांक 2 आणि पुणे दरवाजा क्रमांक 3 वर आलो तर आपण डाव्या साईडने वळलो तर इथे तलाव लागते आणि इकडे गेलं की खंडगड आहे. इथने शत्रूवर हल्ला करण्यासाठी खंडगड आहे आणि तिथून इकडे आले की घोड्यांचा पागा, तिथे सरदारांचे घोडे असायचे आणि इकडून पुढे आल्यावर पाण्याचे टाक म्हणजे इथे जनावरांचे पिण्याची टाकी होते आणि इकडं देव टाकी आहे ते माणसांचे पिण्याची टाकी. आणि इथून पुढं आल्यावर आपल्याला दिसते की ही कोठार म्हणजे तिथं ही असते गोळा बिळा ठेवलेले असतात किंवा धान्याचे ठिक्के बिके ठेवलेले असतात. आणि जरा पुढं आलं की आपल्याला दिसू शकते टाके ते माणसांच्या पिण्याचे असते ते. आणि जरा पुढं आलं की आपण इकडं आलं की इकडं लागते कोंडाणेश्वर मंदिर. कोंडाणेश्वर मंदिर इथे भैरवनाथ आणि भैरवी यांचे त्यांची मूर्ती आहे. आणि पुढं आल्यावर जरा दिसते आपल्याला ह्यांचे मंदिर सोमेश्वर अमृतेश्वर मंदिर दिसते. व तिकडे पुढे आले की आपल्याला इकडे गुरु दिसते आणि इकडून झुंजार बुरुज आहे. झुंजार बुरुजून माणसांना झुंज देण्यासाठी झुंजार बुरुज आहे. व इथनं पुढे आल्यावर तलाव आहे आणि तलावातनं पुढे आल्यावर बुरुज आहे. बुरुज आणि इकडून काय